सर्वात जास्त ह्या माणसाची हजेरी भरपूर आहे. ह्याच्या नावावरती बांधा रे. तुम किंदर जाना वे अप्पाजी कभी हंस भी लिया कर. हाय हाय बोल. चलो बोलो चलो घूमने बोल चलो. ब्रुर. काय बोलतो? हा एक नंबर. असं आमचे भाई युट्यूब सबस्क्राईब पाहिजेत बाबा. आजची पिढी शिकण्याला प्राधान्य देते आणि आमची गँग आहे. आज पहिल्यांदा तो थांबला, ते बोलतच नाही. तो का बोलत नाही त्याच्या आपण नंतर गप्पा गोष्टी करू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही आज चाललो आहे कोंडेश्वरला. तर आमच्याबरोबर आजची पूर्ण सोसायटीची फ्रेंड्स लोक आहेत, त्यांची फॅमिली आहे. त्यांच्या सगळ्यांबरोबर आम्ही एकत्र जातो आहे आता फिरायला. तर जवळजवळ आमचा आता अर्धा एक तास झाला असेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या काही गोष्टी पण बघायला मिळतील. थोडे गेम्स पण आम्ही खेळू असा प्रयत्न करतो आहे. आता प्लॅन तर केला आहे, पण त्या प्लॅनच्या हिशोबाने कुठपर्यंत आम्ही करू शकतो, काय मजा करू शकतो. आणि पिकनिकला जाणं म्हणजे नुसतं प्रवास करणं असं नाही आहे, त्यात थोडी मजा मस्ती पण करणं गरजेचे आहे. आज कोंडेश्वरला जाण्यासाठी ना आमच्याबरोबर अजून काही मित्रमंडळी नवीन जॉईन झाली आहेत. आणि हे काय करताय ना, आणि त्याच्यामध्ये आमचा एक आप्पा आहे. आप्पा शेठ आलेत, खूप दिवसानंतर आमच्याबरोबर फिरायला आलेत. आपण आज काय बोलत नाही, का बोलत नाही त्यांच्याशी आपण नक्की गप्पा गोष्टी करू, त्याचं रिझन जाणू. आणि त्यांच्याबरोबर त्यांची छोटी आहे, माझी यूट्यूबर फॅन आहे. ती माहिती नाही तिने व्हिडिओ बघत नाही, पण असं वाटतंय आज ना उद्या ती बघेल व्हिडिओ आणि लाईक करेल. आणि फिरणं पण गरजेचं आहे. सुट्टी असेल तर त्या सुट्टीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे माणसाने जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे, अशा भटक्या रस्त्यावर फिरत जावा आणि खूप वाटेल तुम्हाला चांगलं. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा. फिरण्यासाठी बघा याचं पाय सुजलं आहे, तरी पण आमच्यासाठी आलो आहे. देवदर्शन ते पण विदाऊट चप्पल. भक्तीमध्ये किती वेळ व्हायचं ह्या माणसाकडून शिकावं. हा बघा, असं सुद्धा तो चाललाय. देव करो तुझी इच्छा पूर्ण व्हावी आणि पुढच्या वर्षी तू जोड्याने यावी. कमेंट पण करा. ठीक आहे. आज आमचा हा आप्पा खूप टायमानंतर बोलला आहे, तर बरं वाटलं. खतरनाक. या निसर्गाच्या सानिध्यात असं वाटतं एक दिवस भरकटून जावं, सगळं विसरून आयुष्यात असं वाटतं की ह्याच्यातच रमून राहावं, असा निसर्ग. आम्ही 1.5 तास प्रवास करून फायनली आम्ही पोचलो कोंडेश्वर इथे. आणि आता आम्ही चालू आहे दर्शनाला. आणि दर्शनासाठी काय आमच्याबरोबर हमेशाच असतो संकेत भाऊ आहेत. आमचा जो आजचा प्लॅन आहे हो अचानक झालेला आहे, त्याच्यामुळं काही लोक तयारी करून आलेत आणि काही लोक तयारी करून नाही आले. आणि आमचे अध्यक्ष आहेत, सोसायटीचे अध्यक्ष, माझी नाही अध्यक्षच आहेत ते. आमच्यासाठी खूप मोठी माणसं आहेत. आणि आमचे मूळ म्हणजे ते भजन कीर्तनामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत आणि ते भजनही बोलतात, छान बोलतात असं. आणि तुम्हाला मी नक्की तो भजन त्यांचं ऐकवीन. त्यांचे जे बोलतात ते सूर लावून एकदम मनापासून आतून बोलतात. आणि त्या व्हिडिओमध्ये तुला करून दाखवेन. मी आता पोचलो आहे मंदिरात. हम लोग किधर आहे? जय 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 जय. ईश गिरीश नरेश परेश महेश विलेश भूषण गो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरण. आमचं एक
अर्धा तासानंतर आमचं देवदर्शन झालं आहे आणि ह्या टायमाला या मोसमला आणि या पावसाळ्यामध्ये चहा पिण्यासारखा जो आनंद आहे तो कुठंच नाही. आजकालची माणसं सगळ्या ठिकाणी चहा पितात आणि हा आमचा अप्पा आहे. अप्पा आम्हाला देणार आहे सर्वांना चहा. तर अप्पाकडून ही चहाची पार्टी आहे. या तुम्हाला पण यायचं असेल तर. हां या चहा प्यायलाच पाहिजे. दोन चारशे बोल रहा तू. चर्च नाही. अगदी कोंडेश्वर मंदिराच्या बाजूला शेजारी अगदी नदी क्रॉस करून जर तुम्ही पूल क्रॉस करताय तर तुम्हाला साईडला दिसेल इथे समाधी आहे. मित्रांनो, कोंडेश्वर मंदिराची जी आजची आमची जो होता लोकेशन की आम्ही कोंडेश्वर मंदिराला जाऊन व्हिजिट करणं ती पूर्ण झाली. जिथे बाजूला एक धबधबा होता तिथे आम्हाला जाता आलं नाही, पण मी प्रयत्न करतो. तिथे थोडा बंद केलेला आहे कारण पाऊस जास्त असल्याने काही 2-3 दिवस खूप पाऊस होता, त्याच्यामुळं आम्हाला तिथे बंद त्याने केलं आहे, कोणाला जाऊन देत नाही. पण खरंच जर जाता आलं असतं तर नक्की गेलो असतो मी. तुम्ही मागे पाहताय तिथे धबधबा आहे, खूप छान असा धबधबा आहे. कदाचित पाऊस कमी आल्यानंतर तो धबधबा चालू करतील असं मलाही वाटतं आहे. आणि जेव्हा चालू करतील तेव्हा मी प्रयत्न करीन की त्या धबधब्याचा व्हिडिओ काढायला. आत्ता मला तिथे जाता आलं नाही, ते प्रॉपर तुम्हाला दाखवता आलं नाही. पण खरंच खूप सुंदर असा निसर्गामध्ये बसलेला हा कोंडेश्वर मंदिर आहे. तुम्ही या सुट्टीच्या दिवशी या बघा, खूप प्रसन्न वाटेल. कारण निसर्गामध्ये काय डोंगर तर आहेत, त्याबद्दल बाजूला जी नदी आहे आणि नदीच्या मध्येच बाजूला मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण वाटतं. एकदम असं वाटतं की सर्व टेन्शन फ्री माणूस येतो. असं वाटतं की तो जाऊच नाही, पण काय आपल्याला अजून दुसरीकडे लोकेशनला जायचं आहे. मेन म्हणजे आता खूप जण भूक पण लागले. चहा पिऊन तर आम्ही झालोच. आता आम्हाला थोडा वडापाव काय भेटत असेल तर आम्ही खाणार आणि मग पुढच्या लोकेशनला आम्ही चाललो आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका आणि तुम्हाला अजून थोडं काहीतरी नवीन बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा जो लोकेशन आहे तो कोंडेश्वरच्या इथेच आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण पहाडी इलाका आहे, डोंगरच डोंगर आहेत. तुम्ही असं लांबून जर पाहिला आहे व्हिडिओ मी झूम करतो आहे, तुम्हाला तो किल्ल्याचा एक स्ट्रक्चर दिसतो, पण ॲक्च्युअली किल्ला आहे की नाही माहिती नाही. पण असं खूप छान आणि हवा पण मनमोकळं वातावरण आहे. खरंच जर तुम्ही सुट्टीमध्ये असाल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्की इकडे या, बघा, फिरा, मस्त वनभोजन करा. आणि ही आमची सगळी माणसे आहेत ना, फक्त चला 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 चला, अरे थांबा जरा, अनुभव घ्या. हां, ह्या गोष्टीचा जरा फील घ्या. कोण काय फील बिल घ्यायला तयार नाही. हा आप्पा एक शब्द बोलत नाही. हां, हे बोलतात चला, बाजी बोलते चलो खाते हैं, सब जन खाने के चक्कर मारते हैं. अच्छा, खाने का सब दुनिया बोल रही है, अभी नहीं खाते हैं. ये एंजॉय करो और डुबकी मारो, चलो. बरोबर, यही चाहिए. तर भुका लागण्यासाठी हे लोक वडापाव खाण्यासाठी इथं थांबले आणि वडापावचा स्पॉन्सर अजून माहिती नाही कोण आहे, पण आता सगळे उभे आहेत म्हणून तर मी इथं उभा आहे. कोणतरी देईल मला वडापाव आणि पटकन मी खाईन, पटकन खाऊन साईडला होईन, बिलचा बघून घेतील. आपल्याला काय करायचं. वाव, वडापावचा स्वाद कसा आहे? मस्त आहे. वडापाव द्या, पैसे देऊन टाकाल. पावा स्वाद काय जेवण असेल नसेल तरी चालेल, वडापाव असणं खूप गरजेचं आहे. आणि मुंबईची खासियत आहे, एक दिवस जेवायला दिलं तरी चालेल पण वडापाव मात्र द्या. आणि आम्ही खाण्यामध्ये राहणारे माणसं. दुसरा लोकेशन होता तो जरा फसला आहे. तर आता आम्ही कुठली तरी एक छोटीशी नदी बघितली, थोडीशी वनभोजन करणार आहोत. ही नदी पण एवढी पण वाईट नाही, पण थोडा पाऊस कमी असल्याने थोडा पाणी कमी झालं आहे. रे पावसा इकडे बघा. ठीक आहे. सरी माझे मटके भरी साराली लावून मटके गेले वाहून. हे आपण लहानपणी ऐकली होती, ते आता आपल्याला पुन्हा ऐकायला मिळाले. आजच्या दिवशी काय बोलू शकता तुम्ही? आजचा दिवस कसा वाटतो तुम्हाला? आजचा दिवस कसा वाटतोय? आजचा दिवस छान आहे, आम्ही एन्जॉय करायला आलोय सगळे. तुम्ही पण या आमच्याकडे, पण आमच्याकडे आज पाऊसच नाहीये. हीच मोठी कमतरता आहे की पाऊस असताना अजून मजा आली असती. डीके ने भी खाया है, डीके ने भी खाया है कली. मैं कल ही उसको इतना बड़ा बड़ा खाया है.
हा छोटासा खेकडा आहे आणि आम्हाला खेकड्याचा पिल्लू मिळाला आहे. त्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी जगावं. हे बघा हे हिला टाकला. भारी आहे. ए, चला हा हा आता आपले वाटते आलेले आहेत. वनभोजनचा कार. कोई लोग पानी का बहुत मजा ले रहे हैं. देखो पोज निकालने के लिए बहुत अच्छे से सो गए हैं. अभी आप इधर ही सो 1 घंटा के लिए. चलो खाना खाने आले गेलो. मराठी माणसाने हाताने खायचं. लिंबू पाहिजे तर लिंबू घ्या. हे घ्या. ए बाबा ए टाशील पाय हा बुडबुड करतो बघ आता बाजूला. केवढा मोठा खोल झाला. उडी मारू शकतो. ते पाटबंधारे अधिकारी आहेत गिरिजप्पा बघावले. सर्वात जास्त ह्या माणसाची हजेरी भरपूर आहे. नावावरती बांधारे पूल मस्त आहे भाई. अभी सोरेला आहे आपण. नाही इथे भारतीय दगड आहे. मस्त आहे रे. ये डैम का नाम रखेंगे अप्पा डैम. ऊपर से कोई हे डोक्यात घाल तुटते का मग. वरतना ग्लास आला ग्लास. लकी बाबी चिटी काय करे ये तू आप ये सांस भरने के लिए ऊपर आया बोलता चिट्ठी के. एक कमीना सांस भरने के लिए ऊपर आया बोलता चिट्ठी के. निघे नाही आता. अशा ठिकाणी जर पाणी तुम्हाला नसेल मिळत तर या असं डबकं बनवा. अप्पा डॅम मध्ये या तुम्ही. हा इथला जो बांधलेला डॅम आहे तो अप्पा डॅम. लक्षात ठेवा. लोकेशन मी तुम्हाला कमेंट मध्ये अप्पा डॅम.